चला तर मंडळी, आज आपण एक असा पौष्टिक पदार्थ बनवतोय जो तुम्ही कधीही खाऊ शकता। सकाळच्या नाश्त्याला असो किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणाला कधीही बनवा। उत्तम पर्याय आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम आणि भन्नाट केरळचा जुना आणि पारंपरिक पदार्थ इडियप्पम आणि त्याचसोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी। एक एक धागा सुटसुटीत आणि उत्तम शिजलेला इडियप्पम, तेही बिना मशीनचा कसा करायचा ते मी या व्हिडिओत दाखवलंय। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी आपल्याला गॅसवरती एखादी भांड किंवा कढई ठेवायची। त्यामध्ये 2 कप एवढं आपल्याला पाणी घालायचंय। चवीपुरतं मीठ घालायचंय। 1 किंवा 2 चमचे तूप किंवा तेल टाकायचंय। पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर आपण चाळून घेतलेलं 2 कप एवढं तांदळाचं पीठ घालायचंय। इतर प्रमाण नीट लक्षात घ्या। 2 कप पाणी त्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचंय। छान पद्धतीने आपल्याला आता याला मिक्स करत राहायचंय। पाणी सर्व आटून झालं आणि पिठामध्ये आता आपल्याला छान वाफ बसवून घ्यायची, झाकण झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी। आता इथं बघू शकतात आपलं पीठ छान पद्धतीने शिजून गेलंय, वाफ बसली। आता त्याला एखाद्या पसरट भांड्यात काढायचंय आणि एखाद्या चमचा किंवा वाटीच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याला छान चुरवून घ्यायचंय। सुरुवातीला गरम असल्यामुळे आपल्याला एखादा चमचा किंवा वाटीच्या साहाय्याने त्याला मिक्स करायचंय। थोड्याफार गाठी मुळल्या की त्यानंतर पीठ थोडं कोमट होतं किंवा थंड होईल, त्यानंतर त्याला थोडा थोडा गार पाण्याचा हात लावत अशा पद्धतीने आपल्याला छान पीठ मळून घ्यायचंय। पीठ अगदी बिना गाठींचं मऊसूत मोडून तयार झालं पाहिजे। इथं बघू शकतात या पद्धतीचं आपलं पीठ मोडून झालं पाहिजे। जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील। त्याच पिठामधनं छोटासा गोळा घेऊन पुन्हा आपल्याला छान हाताने सोडून घ्यायचं। बिना मशीनचं इडियप्पम करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच, पण त्याचसोबत मशीन मध्ये देखील कसं करायचं ते देखील दाखवते। सुरुवातीला मशीन मध्ये दाखवते, नंतर बिना मशीनचं कसं करायचं ते देखील दाखवते। सर्वात आधी आपल्याला शेवचा किंवा कोरडे पाड्याचा सोऱ्या घ्यायचा आहे। त्यामधनं बारीक शेव, पिवळी शेव ज्या आपण चकलीने लावून बनवतो ती चकली त्यात सेट करायची तेल लावून, म्हणजे आपलं पीठ चिटकणार नाही। सोडून घेतलेल्या पिठाचा गोळा आता त्यात हळूहळू करत दाबून दाबून भरायचा आहे। अजिबातच त्यात हवा किंवा गॅप नको असायला हवा। सोऱ्याचं झाकण लावून छान पॅक करून घेतलंय। इकडे मी इडियप्पम इडली पात्रामध्ये बनवते, म्हणून मी इडलीच्या भांड्याला छान तेल लावून घेतलंय। आता इडली पात्रामध्ये मी एक एक करून इडियप्पम छान बनवून घेते। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इडियप्पम 3 किंवा 4 पेजचा बनवू शकता। अगदी छान पद्धतीने सुटसुटीत आणि एक एक धागा धागा असा मोकळा आपला इडियप्पम बनतो आणि शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही। याच पद्धतीने मी सर्व इडियप्पम बनवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या केळीच्या पानावरती इडियप्पम बनवून एखाद्या प्लेटमध्ये स्टीम करून घेऊ शकता। माझ्याकडे केळीचे पानं नव्हते म्हणून मी डायरेक्टली इडली पात्रात बनवून घेते। इथे मी इडली भांड्यामध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं। पाणी छान उकळून झालंय। आता त्यात मी इडियप्पमची प्लेट सेट करून घेतली आणि झाकण झाकून आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं। जास्त वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटांमध्ये उत्तम पद्धतीने आपले इडियप्पम शिजून होतात। इथे इडियप्पम मी अगदी गरम गरम काढते, तरी देखील अजिबातच भांड्याला चिटकले नाहीत। जास्त मेहनत करायची गरजच नाही, अगदी सहजच इडियप्पम भांड्याला न चिटकता निघतात। आता मी तुम्हाला दाखवते बिना मशीनचा इडियप्पम कसा करायचा। तर प्रत्येकाच्या घरात आलं किसण्यासाठी ही किसणी तर असतेच किंवा याला चीज ग्रेटर देखील म्हणतात। हे तर प्रत्येकाच्या घरात असतंच। आता याच्याने इडियप्पम कसे करायचे तुम्ही म्हणाली बाई काहीही सांगते, तर अजिबातच नाही, मी अगदी बरोबर सांगते। याच्याने देखील तुम्ही अगदी सहजच बिना मेहनतीचे इडियप्पम करू शकता। मशीनने इडियप्पम बनवताना तरी तुमचे हात दुखू शकतात मशीन दाबून दाबून, पण ह्या पद्धतीने इडियप्पम करताना अजिबातच तुमचे हात दुखणार नाही आणि जास्त मेहनतही करायची गरज नाही। अगदी सहजच ह्या पद्धतीने तुम्ही इडियप्पम तयार करू शकता। आपण बनवलेल्या तांदळाच्या पिठाचा एक गोळा तयार करायचा आणि ज्या पद्धतीने आपण आलं किंवा चीज किसतो त्याच पद्धतीने हे पीठ त्यावरती किसत राहायचंय। अगदी छान पद्धतीने बिना मेहनतीचा इडियप्पम तयार होतो। जास्त काहीच नाही, फक्त त्या किसणीवरती आपल्याला त्या पिठाच्या गोळ्याला किसायचंय किंवा या पद्धतीने असं ग्रेट करत राहायचंय। अगदी छान पद्धतीने अगदी लेयर्स आणि लांब लांब असा आपला इडियप्पम तयार होतो। बघू शकतात किती लांब सडक आणि अगदी सुटसुटीत असा इडियप्पम तयार झालाय। मशीनला देखील मागे पडेल एवढा सुंदर आणि छान असा आपला इडियप्पम बनवून तयार झालाय। इथं मी शिजवून घेतलेला इडियप्पम तुम्हाला दाखवते। बघू शकतात किती छान शिजलेला देखील आहे। आता करूया इडियप्पम सोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय। तेल छान गरम झालं की राई, जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे। राई जिरं छान खमंग फोडणी बसली की लगेच त्यात कट केलेला हिरवा मिरची घालायचा आहे, 1 लाल मिरची घालायचा आहे आणि बारीक चिरलेला लांब सडक असा कांदा घालायचा आहे। आलं लसूणची पेस्ट घालायची 1 चमचा आणि छान आता परतवत राहायचं जोपर्यंत कांदा छान मऊ होत नाही तोपर्यंत। आता त्यात घालायचं थोडंसं हिंग आणि पुन्हा परतवत राहायचंय। छान आता परतवून झालं की त्यात घालायचंय चवीपुरता मीठ, 2 इलायची आणि 1 दालचिनी। त्यासोबत घालायचंय बारीक कट केलेला टोमॅटो घालून छान परतत राहायचंय। आता त्यात सुके मसाले घालून घेते। अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, अर्धी चमची गरम मसाला आणि अर्धी चमची ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर घालायची। छान मिक्स करून
आपण उकडून घेतलेले बटाटे त्यात घालायचे. काही बटाटे हाताने चुरून घ्यायचे आणि काही बटाट्यांना छान फोडींमध्ये कट करायचे. छान 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यात 1 ते अर्धा ग्लास तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी घालायचंय. भाजीला एक उकळी येते तोपर्यंत एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी आणि 1 चमचा बेसन पीठ छान बिना गाठीचं मिक्स करून त्यात टाकून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घ्यायची. वरून बारीक कोथिंबीर घालून तयार झाली आपली साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी. या भाजीसोबत अजून एक कॉम्बिनेशन पुरी सोबत अप्रतिम लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघाल ह्या पद्धतीने पुरी भाजी. तयार झाले आपले सॉफ्ट असे इडियप्पम आणि त्याचसोबत साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी. अप्रतिम कॉम्बिनेशन. एकदा नक्कीच बनवून खाऊन बघा आणि कशी झालं मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.